नाही रे नाही कुणाचे कुणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे। नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी। अंतील जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणूनी, अंतील जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणूनी। नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही रे नाही कुणाचे कुणी। माझं नाव रमेश सर्जेराव लोखंडे, राहणार जयकुचीवाडी, तालुका माजलगाव, जिल्हा बीड इथला रहिवासी आहे मी। आणि मला गाण्याचा छंद ज्या वेळेस मी चौथीहून सातोळ्याला न्यू हायस्कूल शाळेला आलो, जिल्हा परिषदला आलो अगोदर। आणि जिल्हा परिषदला आल्यानंतर मला त्या गाण्याचा छंद देशभक्तीपर असेल, गवळणी असतील, अनेक कोणते पदगीतं असतील, तर त्या माध्यमातून मी शाळेत गाण्याचा संवाद, गाण्याच्या स्पर्धा ह्या घ्यायचो। आणि माझी जी 7वीची शाळा झाल्यानंतर तिथं 8वी 9वी 10वी न्यू हायस्कूल शाळेमध्ये मी प्रवेश घेतला। आणि तिथं मला माझे गुरु, माझे क्लासमेट धरपडे सर भेटले। आणि त्या धरपडे सरांनी मला एक गीत म्हणायला लावलं, देशभक्तीपर गीत। मी ते चांगल्या आवाजात म्हणण्यात त्यांना ओके वाटलं। आणि तेव्हापासून मला गाण्याचा छंद आहे सर। दुसरी गोष्ट, माझी शाळा 2001ला माझी 10वी झालेली आहे। आणि 10वी झाल्यानंतर तिथून प्रवेश मला गाण्याचा छंद होता, पण माझ्या काही कालांतराने गरीब परिस्थिती असल्यामुळं माझ्या वडिलांनी मला काही साधन, पेटी असेल, तबला असेल, असं साधन घेण्याची माझी परिस्थिती नव्हती। आणि त्याच्यामुळं मी पुढं धकल्या गेलो नाही। त्या माध्यमातून मी असं कुठे बी गेल्यानंतर गाण्याचा मला आवड असल्यामुळं मी गाणं म्हणतोच। आणि मला गाण्याची आवड आहे सर। आता याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, गाण्याची तर आवड आहे बी आहे, त्या कलेच्या माध्यमातून मी कला बी वेब सिरीज असेल, वेब सिरीजमध्ये काम करतोय। त्याच्यात नाही म्हणता 5 ते 7 वेब सिरीजमध्ये माझं काम आहे सर। आणि दुसरी गोष्ट, त्या माध्यमातून माझे गुरुवर्य गवते सर गोईमपूर येथे राहतात, त्यांच्या माध्यमातून त्याच्या संग थोडं काम करत आहे। ही माझी कळकळीची विनंती आहे की मी जे भावगीत म्हणलो आहे, याच्या माध्यमातून कसे सूर वाटले आहेत, हे तुटक्या मुटक्या सुरातून कसं वाटलं आहे भाऊ बहिणीनं तुम्हाला, तर खरंच लाईक करा आणि मला प्रोत्साहन द्या। आपण एखादं गाणं का रेकॉर्ड करत नाही? तर माझी ढगे सर आर्थिक अशी परिस्थिती आहे, लहानपणापासून छंद असल्यामुळं माझी खूप अपेक्षा आहे की पडद्यावर मी झळकावं। आणि दुसरी गोष्ट, आर्थिक परिस्थिती असल्यामुळं मी तिथं पोहोचू शकत नाही। हे मी माझं हे समजतो, भाग्य माझं की पोहोचू शकत नाही। नाही रे नाही कुणाचे कुणी,